एक दिवस उगवला. भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते. सर्वज्ञांनी आवाज दिला, निळभट्ट गावात जाल. काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका. हा नाहीच, नाही बोलणार. आणि भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली. बेस ओलांडली. लांबनं पाहिलं, शाळा भरलेली होती. मुलं शाळेत शिकत होती, शिक्षक शिकवत होती. बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकली होती, शाळा हलवत होते. भंडारेकरांना आपल्या तपसाधनेनं, ज्योतिषशास्त्राच्या विद्या अभ्यासानं पाहिलं, या देवता लोक सर्व आता त्या शाळेला लोटू पाहत आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, शिक्षक आहे. ओरडले, अरे चाटे हो, बाहेर निघा, ही शाळा पडणार आहे. धावली सर्व विद्यार्थी, पळाली, शिक्षक पळाली आणि धाडकन शाळा कोसळली. अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला की या विद्वान माणसामुळेच आपली मुलं वाचली. अवघ्या गावात आता भंडारेकराचं पूजन सुरुवात झालं. लोक कुंकुम तिलक लावत होते, गळ्यात पुष्पांच्या माळा घालत होती, मिष्टान्नाची भिक्षा वाढत होती. अवघ्या गावात निळभट्ट भंडारेकराचं स्वागत झालं. आणि भंडारेकर आता भिक्षेची झोळी घेऊन परत आले. कपाळाला टिळा आहे, झोळी हातात आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. सर्वज्ञांपुढे दृष्टीपूत करण्याकरता ती झोळी भंडारेकरांनी केली. भंडारेकरांची ती झोळी सर्वज्ञांनी पाहिलं. त्या भवईचा अनुकार केला. भंडारेकराला विचारलं, का हो इतकं मिष्टान्न काय, कपाळाला टिळा आहे? भंडारेकरांनी सांगितलं, जी शाळा पडणार होती, देवता लोक तिला पाडणार होत्या, मुलं मरणार होती, मी ओरडून सांगितलं, ती मुलं वाचली. अवघ्या गावानं माझा पूजा पुरस्कार केला आणि मिष्टान्नाची भिक्षा दिली. का सर्वज्ञाच्या चेहऱ्यावर श्रीमूर्तीवर वेदनेची लकेर उमटली. भंडारेकरांकडे पाहिलं, हो सांगितलं होतं ना, आश्चर्य पाहिलं तर काही बोलू नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला, का बोललात तुम्ही? सर्वज्ञांच्या त्या बोलण्यानं मात्र भंडारेकराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चुकलो दयागना, आज्ञाभंग केली वा चुकलो मी. सर्वज्ञ मूक राहिली आणि 2-4 महिन्यामध्ये आता भंडारेकरांना रुजा उत्पन्न झाली. अतिसाराचा त्रास व्हायला लागला, जुलाब व्हायला लागली. 2-4-6 दिवस गेली. भंडारेकरांनी सहन केलं. आता मात्र गलित गात्र झाली आणि भंडारेकरांच्या उठणं बसणं संपलं. आता भंडारेकरांच्या होईना. कपड्यामध्ये शौच होऊन जाणलं. मला सांगा सज्जनो, कुठल्याही कथेमध्ये कुठल्याही देवाने हे काम केलं आणि कुठल्याही भक्ताची इतकी पात्रता नाही की देवाने शौचाची कपडे सोडावीत, गंगेवर धुवायला न्यावीत, परत वाळवावी आणि त्या भक्ताला नेसवावीत. एवढ्या ताकदीचा भक्त आम्हाला कुठे पाहायला मिळाला नाही आणि इतका मोठा देव आम्हाला मिळाला नाही. माझा देव श्री चक्रधर